लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शहरातील धानोरा रोड परिसरातील 30 मीटरचा मुख्य रस्ता गेल्या 15 वर्षापासून अत्यंत खराब स्थितीत असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। व्यापारी वर्ग त्रस्त असून विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। सदर रस्त्यासाठी वर्ष 2019-20 मध्ये डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते आणि कंत्राटदारास कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते। मात्र एका व्यक्तीने भूसंपादन मावेजाच्या मागणीसंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितल्यामुळे हे काम रखडले। जिल्हाधिकारी बीड यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे 2014 पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषद बीडच्या अखत्यारीत होता, म्हणून भूसंपादनासाठी जिल्हा परिषद जबाबदार आहे। संबंधित प्रस्तावही बांधकाम विभाग क्रमांक 1 जिल्हा परिषद बीड मार्फत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित असल्यामुळे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडी बीडच्या वतीने जिल्हाधिकारी बीड नगर परिषद व संबंधित लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। प्रमुख मागण्यांपुढे अशा मांडण्यात आल्या आहेत। उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत। डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे। सदर मागण्यांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्ष झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी बीडच्या वतीने होडी चलाव आंदोलन व खड्ड्यांचे नामकरण सन्मान सोहळा धानोरा रोड परिसरात आयोजित करण्यात आला। या आंदोलनात व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला। नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करत आंदोलनात अनेकांनी रस्त्यावरील खड्ड्यांना नावं देत प्रशासनाच्या निद्रिस्त कारभारावर बोट ठेवलं। आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सहसंघटक अर्जुन जंजाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश कुमार जोगदंड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई तुरुकमाने, तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड इत्यादींसह व्यापारी, शाळकरी, विद्यार्थी यांनीही यामध्ये यावेळी सहभाग नोंदवला होता। धानोरा रोडच्या डांबरीकरणाचे काम तात्काळ पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होडी चलाव आंदोलन करण्यात आले। तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये तलावाचे स्वरूप आल्याने एका खड्ड्याला खासदार बजरंग सोनवणे खड्डा, दुसऱ्या खड्ड्याला आमदार संदीप क्षीरसागर खड्डा आणि तिसऱ्या खड्ड्याला मुख्याधिकारी नीता अंधारे खड्डा असे नामकरण केले आहे। लवकरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचेही नाव खड्ड्याला देण्यासाठी धानोरा रोडला व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी सांगितले। धानोरा रोड या परिसरामध्ये धानोरा रोडची दयनीय अवस्था आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात। या दयनीय अवस्थेला जबाबदार असलेले खासदार असतील, आमदार असतील, इथलं जिल्हा प्रशासन असेल, याच्या भोंगळ कारभारामुळे आपण आताच पाहिलं की या ठिकाणी तलावाचं स्वरूप आलेलं, इथल्या खड्ड्यांना सुद्धा तलावाचं स्वरूप आले। प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय आणि त्यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी होडी चलाव आंदोलन विद्यार्थ्यांच्या हाताने आता संपन्न झालेला आहे। आता याच्या नंतरचा पुढचा प्रोग्राम असा आहे की या खड्ड्याला बजरंग बाप्पा सोनवणे खासदार यांचं नाव आम्ही सर्वानुमते देत आहोत आणि हे नाव दिल्यानंतर पुन्हा नंतर आम्ही पुढे दुसरा खड्डा आहे त्या दुसऱ्या खड्ड्याकडे आम्ही जाणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं कुणाचा फोटो, कुणाचं नाव देतोय हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर सांगू। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की जिल्हाधिकारी बीड यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि या रस्त्याचं जे भूसंपादन प्रक्रिया जी आहे, जे भूसंपादन मावेजासाठी जो महत्वाचा विषय या ठिकाणी पोटतिडकीचा आहे, तो पहिले त्यांनी तात्काळ सोडवावा आणि या रस्त्याचं तात्काळ डांबरीकरणाचं काम पोलीस बंदोबस्तामध्ये चालू करावं, असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करत आहोत। या धानोरा रोड परिसरामध्ये गेल्या 15 वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे। या ठिकाणी संबंधित जो रस्ता आहे, या रस्त्याचा भूसंपादनाचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्या टेबलला आहे, परंतु त्या ठिकाणी भूसंपादन मावेजा संबंधित शेतकऱ्याला दिला न गेल्यामुळे
संबंधित शेतकऱ्यानं हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये टाकलं आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे या रस्त्याचं काम अद्यापपर्यंत थांबलेलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी गेल्या 2015 पासून हा रस्त्याचं काम करावा अशी वेळोवेळी मागणी करत आहे, परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. तसंच संबंधित शेतकऱ्यांनी जमीन आमची संपादित करून घ्यावी अशी मागणी केली होती, परंतु त्यांच्या जमिनीचा प्रश्न सुद्धा अजून सुटलेला नाही. त्याच्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना हा रस्ता अडवलेला आहे. या रस्त्यावर आमदार असतील, खासदार असतील यांची नेहमी ये जा असते, परंतु ते फक्त मत मागण्यापुरतं येतात, परंतु इकडच्या लोकांच्या, नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत या समस्या ते जाणून घेत नाहीत. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जे रस्त्याच्या मधोमध जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यांमध्ये आम्ही होडीच्या लाव आंदोलन केलं आणि आमदार, खासदार आणि मुख्याधिकारी यांचा या खड्ड्यांना नाव देऊन आम्ही सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान हा त्यांच्यासाठी खूप मोठा आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याच रस्त्याला अजून या व्यापारी वर्ग, इथला विद्यार्थी, इथले नागरिक, इथले जे काही समजा सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना आहेत यांच्यासोबत आम्ही 8 दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही लवकरच या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करून या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब यांचं कोणत्या खड्ड्याला नाव द्यायचंय यावर आम्ही चर्चासत्र आयोजित करून आम्ही ते ठरवणार आहोत. तर आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी धानोरा रोडच्या रस्त्याचं काम, डांबरीकरणाचं काम हे पोलीस बंदोबस्तामध्ये तात्काळ करण्यात यावं आणि इथल्या लोकांच्या हाल अपेष्टा लक्षात घेऊन कामाला तात्काळ सुरुवात करावी. जे रस्ता आहे त्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. याबाबत आम्ही न्यायालयाकडे दाद दाखल केली होती. 2018 साली न्यायालयाने आदेश केला आहे की 3 महिन्याच्या आत रोड संपादित करून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा, पण इथल्या प्रशासकीय अधिकारी व राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे आजपर्यंत रोड संपादित झालेला नाही. म्हणून हा धानोर रोड संपादित करून तयार करण्यात यावा. अजय भैया यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. साधारणतः 20 वर्ष पूर्ण होत आलेला आहे. हा धानोर रोड आतापर्यंत झालेलाच नाही. जी डागडुजी होती ती पण बंद करण्यात आलेली आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन हा रस्ता मार्गी लावावा. जेवढे व्यापारी बंधू आहेत तिथे त्यांचे धंदा पूर्णतः खाली बसलेला आहे. व्यापारी संघटना ही जी आम्ही पण अगोदर आंदोलन केले, वारंवार जाऊन कलेक्टर साहेबांनी निवेदन दिले, तरी पण हा रस्ता मार्गी लागलेला नाहीये. तरी मी अशी विनंती करतो अजय भैया सरोदे यांना पाठिंबा देऊन माझा पाठिंबा आहे. बोला. गेल्या कित्येक वर्षापासून हा शहरी भागात या भागात शाळा, महाविद्यालय भरपूर आहेत आणि इथं प्रतिष्ठित नागरिक भरपूर राहतात. हा मेन रस्ता रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे, परंतु गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्त्याचं काम झालेलं नाही. इथालच्या नरक यात्रा या प्रतिष्ठित नागरिक भोगत आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना व या नागरिकांना यातून सुटका मिळावं यासाठी वंचित बहुजन आघाडी मुसळधार पावसात, हे भर पावसात आम्ही आंदोलन करतात. याची शासनाने जबाबदारी घ्यावी. आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री आणि कर्तव्यदक्ष म्हणून बोललं जातंय त्यांना, परंतु त्यांनी सुद्धा आणखी लक्ष दिलेलं नाही. इकडे माझी विनंती राहील प्रशासनाला या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन यावर ठराव घेऊन तात्काळ प्रशासन कामाला लागावं व रस्त्याची हाल अपेष्टा बंद करावी एवढीच विनंती करतो मी. आणि एवढं धानोरा रोड व्यापारी संघटनेचा बहुजन आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे. रस्ता ताबडतोब पर्यंत ही नम्र विनंती. एखाद्या महिलेची जर डिलिव्हरी व्हायची असली, तिला जर दवाखान्यात न्यायचं असलं तर नीताताई तुम्हाला शरम वाटू द्या की या खड्ड्यातून त्या महिलेला कसं न्यायचं. तिची डिलिव्हरी जर रस्त्यात झाली तर याची संपूर्ण जबाबदारी ही नीता अंधारेची राहील, इथल्या प्रशासनाची राहील, इथल्या आमदाराची राहील, त्या खासदाराची राहील. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं असं विनंती करते इथल्या प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम चालू करावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा मुआवजा द्यावा अशी नम्र विनंती प्रशासनाला करते. धानोरा रोडचा रस्ता, धानोरा रोडचा रस्ता, आमदार खासदाराचं करायचं काय? अरे आमदार खासदाराचं करायचं काय? वंचित बहुजन आघाडीचा संजय बाळासाहेब आंबेडकर मागे बढो. या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालंच पाहिजे.
बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे.